समजला ना चालत माईच्या माका समजताला हे का समजूक नको थांब ए काय लावलास? मी समजवतो नको 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 माका सगळं काय तर समजलं मी घेताय काय तर, हा? पेटी घेऊ पकवाज घेतलास माय सगळं बरोबर ठेवा अरे काय लावलास काय ह्या? ए बाबा सांभाळून ये. अजून काय राहिलं? काय राहिलं? अरे मेल्या पांड्या बघतोस काय अरे किल्ली. अरे टाळाया अरे मेल्या किल्ली. अरे किती ना सांगितलंय टाळाया अरे मेल्या किल्ली. अरे मेल्या टाळाया अरे इटला. अरे इतका नाया टाळा अरे इटला. ए माई जणू पहिलो हे का टाळा हे मेल्या या टाळा खोलूक ना किल्ली आणि किल्ली तुका समजत नाही तू कसा मानला ना चिल्ली काय किल्ली 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 अहो परवानू पेट्याची किल्ली दिवा चटकन अहो, असा काय बघत बसलास माका अहो कोणाका सोंग आणूच तांदूळ ताल धरूचो आणि या वाड्यातले सूर अख्ख्या गावभर घुमूचे समाजा काय वय काय? अरे थांबा माय झालो. ए माय घ्या उचल होतात रे उचल. आता काय झाला पेटाऱ्याची किल्ली हरवली का काय पेटारीची किल्ली नाही हरवली. मग काका तो पेटारो उघडूचो नाया हा? आणि ह्यो खेळ सुरू करूचो नाया. असं काय बोलतो काय सांगतास काय बरं या तू मगाशी स्वतःच्या तोंडात गणपती गात होतास ता काय असा अरे माय दया तो माझ्या नातीसाठी घेतलेलो एक विरंगुळ होतो, सराव नव्हतो. काय फिरव, काय फिरव, सरळ. अरे, सराव नव्हतो अहो म्हणजे तुम्ही साथ दिली मग आता खेळ पूर्ण करूच लागतो अरे विठ्ठला बाबल्या मी तुमका आधीच सांगितलंय मी या परंपरेतून निवृत्त झालोय आणि आता तुम्ही वा. अहो तुमका काय तर निवृत्त होऊच ना तो वा पण आता साथ घातली आहे ना तर ह्यो खेळ पूर्ण करूच लागतो. आणि बघा खेळ जर अर्धवट सोडलास तर समुद्र येशीतून आज शिरतलो आणि गावावर मोठा संकट येताना संकट येतलो. अरे विठ्ठला बाबल्या अरे माका सांगा 5 वर्षांपूर्वी जेव्हा महामारीचा संकट इला होता तेव्हा या पेटारातल्या देवाने तुमका वाचवल्याने होता काय रे? त्या लाकडी मुखवड्याने तुमका वाचवल्याने होता काय रे सांगा. नाही ना. अरे तुम्ही तुमची घरादारा पोरा बाळा स्वतःच्या हिमतीवर वाचवलाच ना. ह्यो 5 वर्षाचो खंड निसर्गान पाडल्या ना तेव्हा माका एक गोष्ट उमागली की ही जी भीती पूर्वजांनी घालून दिल्याने होती ना ती आपल्या भावकी गावकीक एकत्र बांधून ठेवण्यासाठी होती. आता काळ बदललो म्हणून माका माझ्या जिल्ह्यात माझ्या पुढच्या पिढीएक त्या भीतीपोटी बांधून ठेवूचा नाही आणि माझ्या हयातीत ह्यो खेळ माका हयत थांबूचा. अरे तरी सांग बोल ना. बोल तू तरी बोल काय ता. हो परवानू असा अभद्र बोलून ना अपशकुन करू नको हो नाहीतर गावावर संकट येताना संकट होय होय संकट येताना. अरे इटला अनर्थ अंधश्रद्धेतून होता. या संकट काय नाही काय म्हणता हो परवानू हे बघा तुम्ही मुंबई पुण्यात रवाना मोठे साहेब झाले असशान ते काही का सिमेंटच्या पाखरात जशी वादळाची भीती वाटणार नाही ना तशी यांनी काही वाटत नसतात. जर यो खेळ अर्धवट सोडून देवारात पाठ फिरवशाल तर ती शक्ती रणांगण सोडून सरळ तुमच्या घरात घुसतली समाजला काय आणि मग हा वध काय लाकडाचा नव्हतो दत्ता भाव हा वध माणसाचा होतो. आणि मग वाड्यातल्या रक्ताचं खोट घेतल्याशिवाय ह्यो खेळ संपातच नाही. अहो परवानू ही आमच्या मनातली भीती आम्ही नाही सांगत होतो तुमका तर पिढ्यानपिढ्या वाडवडिलांनी स्वतःच्या डोळ्यान पाहिलेला आणि या मातीने मोगलेला सत्य असा या समजला काय तुमका समजलं ना झाला तर अहो बघा ह्यांका पण समजला आता तरी देशात किल्ली काय तुमका पण बघूचो हे माणसाच्या रक्ताचो खेळ बाबल्या
माझ्या तोंड आवरून बोल. माझ्या दारात उभे राहून माका भीती घालतास. आज गावचे मोठे मानकरी म्हणून तुम्ही आमका गप्प करशाल समजला काय? परवानू अहो ही भीती नाही हा. अहो ही भीती नाही, ही परंपरा असा. ओ पूर्वीपासून चालत येणारा नियम असा हो. आणि तुम्ही सांगा देवाच्या नियमापुढे तुम्ही आम्ही जाऊ शकता? अरे नियम सांग, माका काय सांगतास तुम्ही? विठ्ठला बाबल्या, अरे परंपरेचो नियम काय सांगता? हे सगळे नियम तोडूचो बदलूचो अधिकार मुख्य कोणाचो असा सांगा बका? कोणाचो? आता गप कशा लावला? मानकऱ्याचो ना. मग ऐका, या परब घराण्याचो, या दशावताराचो आणि या वाड्याचो मुख्य मानकरी मी असा आहे, दत्ता परब. आणि मुख्य मानकरी म्हणून ह्यो तुमका शेवटचो नियम सांगताय की ह्यो खेळ हायच संपलो. विठ्ठला बोल काहीतरी. परवानू आम्ही सगळे हात जोडून तुमका विनंती करतो. होय. अहो खेळ थांबूचो असतात ना तो पुढच्या वर्षापासून थांबूया. पण आता तुम्ही साथ घातलाच ना तर खेळ पूर्ण करूचो लागतोच हो. तुमका आधीच सांगितलंय. आता निघा आता चला चला. हा.